नमस्कार, नगरी ठसक्या चॅनलमध्ये आज मी तुम्हाला अशी भाजी दाखवणार आहे जी भाजी बघून तुम्ही नॉनव्हेज खायचं सुद्धा विसरून जाल। तर आज मी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने एक खास असं वाटणासोबत मी तुम्हाला चमचमीत अशी सोयाबीनची रस्सा भाजीची रेसिपी दाखवणार आहे। तर वेळ वाया न घालवता आज आपण या चमचमीत रेसिपीकडे वळूयात। तर त्यासाठी मी इथे टोपामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं। इथे मी सोयाबीन घेतलेले आहे, ते सोयाबीन याच्यामध्ये घालून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करून आपल्याला छान असं हे शिजवून घ्यायचं आहे। इकडे मी वाटण्यासाठी एक टोमॅटो घेतलेला आहे, टोमॅटो कट करून घ्यायचा। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 इंच आलं घालायचं, लसणाच्या पाकळ्या घालायच्या। त्यानंतर याच्यामध्ये मी एक साधारण 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये ॲड करा, तुमच्या तिखटानुसार। त्यानंतर याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची एकदम स्मूथ अशी। तोपर्यंत इकडे आपले सोयाबीनसुद्धा व्यवस्थित शिजलेले आहेत, साईजने एकदम डबल असे झालेले आहेत। आता हे सोयाबीन आपण सेपरेट करून घेऊयात। आता हे व्यवस्थित थंड करून घ्यायचं। त्यानंतर हे सोयाबीन पिळून घ्यायचे आहेत आपल्याला। इकडे मी टोपामध्ये अर्धा टोप पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये चहा पावडर घालायची, व्यवस्थित हे पाणी उकळून घ्यायचं। आपल्याला ग्रेव्हीसाठी या पाण्याचा वापर करायचा आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं। जिरं चांगलं फुललं की मग याच्यामध्ये मी 1-2 मध्यम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते कांदे घालून घ्यायचं। छान असं लाल रंगाचे होईपर्यंत हे कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। कांदा परतून झाला की मग याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालायची आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक साधारण आपल्याला 7 ते 8 मिनिटांसाठी ही टोमॅटो प्युरी तेलामध्ये परतून घ्यायची आहे। व्यवस्थित सगळं परतून झालं की मग याच्यामध्ये सुके मसाले घालून घेऊयात। पाव चमचा याच्यामध्ये हळद घालायची, अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे याच्यामध्ये। त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालायचं, 1.5 चमचा याच्यामध्ये धणा पावडर घालायची। हे सगळे मसाले व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। मसाले सगळे व्यवस्थित एकजीव करून झालं की मग आपल्याला तेल सुटेपर्यंत हे सगळं मिश्रण परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे तेल सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे। आता याच्यामध्ये सोयाबीन घालायचे आहेत। हे सगळे सोयाबीन मी व्यवस्थित पिळून घेतलेले आहेत। व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झालं की मग ग्रेव्हीसाठी आपण याच्यामध्ये चहा पावडरचं पाणी यूज करणार आहोत। त्याने ग्रेव्हीला टेक्स्चर खूप छान येतं आणि कलरसुद्धा खूप सुरेख येतो। तर चाळणी घ्यायची आहे, त्यानंतर पाणी गाळून घ्यायचं आहे याच्यामध्ये। तुम्हाला कितपत याची ग्रेव्ही घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी याच्यामध्ये ॲड करा। पाणी ॲड करून झालं की मग याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। आपण टोमॅटो जेव्हा परतून घेत होतो त्यावेळेससुद्धा आपण याच्यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ अंदाजाने घाला। मीठ घालून झालं की छान असं हे आपल्याला 5 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर एकदम मटणासारखी ही भाजी तयार होते। आता याच्यामध्ये आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे, तर हातावरती थोडीशी चुरगळून घालायची आहे कसुरी मेथी। कसुरी मेथी घालून झाली की मग याच्यामध्ये बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे। ही भाजी तुम्ही राईससोबत खाऊ शकता किंवा तांदळाची भाकरी, ज्वारीची, बाजरीची किंवा चपातीसोबत, फुलक्यासोबतसुद्धा भन्नाट लागते। तुमच्या घरी जर का पाहुणे आले असतील आणि ते जर का नॉनव्हेज खात नसतील तर तुम्ही ही भाजी नक्कीच ट्राय करू शकता। तर नक्की ट्राय करून बघा, कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया अशाच चमचमीत रेसिपीसोबत। धन्यवाद।